कोंबड्यांच्या जाती शिकलो, कोंबड्यांचे वर्ग शिकलो, बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट शिकलो, पिल्लांचं मॅनेजमेंट शिकलो. त्याच्यानंतर ब्रॉयलर मॅनेजमेंट सेपरेट शिकलोत, लेअर मॅनेजमेंट शिकलोत. कोंबड्यांच्या पाळण्याच्या पद्धती बघितल्यात आपण, अर्ध बंदिस्त, बंदिस्त किंवा परसातील कुक्कुटपालन किंवा मुक्त मुक्त पद्धत, बरोबर आहे. की मला ब्रॉयलर फार्मिंग करायचंय, बरोबर, मला लेअर फार्मिंग करायचंय, की मला बाबा देशी अंडी पुरवायचेत आणि त्याचा थोड्याच प्रमाणात करायचंय. माझ्याकडे बिझनेस करायचा आहे म्हणजे कशाचाही सॉंग आणता येतं, पण पैसे पाहिजे. पैसे पाहिजे म्हणजे भांडवल पाहिजे. मग एकतर स्वतःच पाहिजे. हे जे काही काढून देतो त्याला म्हणायचं प्रोजेक्ट रिपोर्ट. आणि बँक मग तुम्हाला डीपीआर म्हणते, डीपीआर द्या. डीपीआर म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. दुसरं, प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता का आहे. एक, संपूर्ण प्रकल्पाचा आपल्याला अंदाज येतोय, म्हणजे खर्चाचा अंदाज येतोय प्रकल्पाचा. स्थानिक तुमचं जे काही पशुसंवर्धन विभागाचे तिथले पशुवैद्यक असतील किंवा खासगी कुक्कुटपालन व्यवसाय करणारे पशुवैद्यक असतील, ठीक आहे, किंवा त्यातलं ज्यांना तांत्रिक ज्ञान प्राप्त आहे, किंवा बँक सुद्धा तुम्हाला ती सुविधा प्रोव्हाइड करते, ठीक आहे. आता डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय काय असतं बघा. पहिले म्हणजे तांत्रिक माहिती. आता तांत्रिक माहिती म्हणजे पहिल्या पिल्लांना किती जागा देतो आपण, 0.20 स्क्वेअर फूट किंवा 8 डायमीटर, 8 फूट डायमीटर असलेल्या याच्यामध्ये आपले 500 पिल्ल मावतात, ठीक आहे. म्हणजे हे जे काही 25 रुपये पिल्लांची किंमत आहे, मग ती लस देऊ नये की विदाऊट लस आहे, ठीक आहे. ओके, चालेल, थँक्यू. तर आपण आता तुम्ही बाकी सगळं शिकलेलं आहात, शेड मॅनेजमेंट, बाकी जे डिसीज आहेत महत्व. 22व्या दिवशी आम्ही हॅच काढतो. आता सपोज मी ऑर्डर घेते लोकांच्या बुकिंग, ते कसं करायचं, त्याचं हँडलिंग कसं करायचं. फर्स्ट डेला आम्ही लगेच त्यांना वॅक्सिन देतो. 100 अंडे हॅचिंगसाठी म्हणतायत. तू बरोबर करतोय का नाही हे तुम्हाला कसं कळणार. त्याला आलं पाहिजे आणि स्वतःला आल्यानंतर तुम्ही काम करून घेतलं पाहिजे. नाहीतर 60% मादी निघाले, 40% नर निघाले. तुम्ही नराला खाऊ घातलं, हे केलं, तुम्ही थोडं 20 आठवड्याचं झालं की तुमचं. नाहीतर मग तुम्ही आतलं निर्जंतुकीकरण कराल आणि बाहेरून मग सगळं हवेतून काय. हा हा हा, तुम्ही सुरू केलंय का प्रोडक्शन. आणि हे बायोसिक्युरिटी मेजर, हे चुना टाकणं वगैरे सगळं. एक बॉक्सची किंमत 50 रुपये आहे. एका बॉक्समध्ये 100 पक्षी बसतात. हा, 100 पक्षी एका ह्याच्यामध्ये बसतात. एकाची किंमत 50 रुपये आहे. त्याच्यानुसार तुम्हाला ते 50, पण आमच्याकडून नेतात 4-4 हजार, 5-5 हजार असे नेलेले आहेत. पण चांगले आहे म्हणजे. हा, तो म्हणजे कोण या. हे मामाच काम करतात इथलं सगळं बऱ्यापैकी. हे खूप वर्ष झालं आहे ना. सगळं सेटर आहेत आपले, जे 18 दिवस ठेवणार आहे ना. हे पूर्ण ट्रे एकदा इकडे, त्याला सेन्सर आहे. आता हे डिस्प्ले इथं वरती टेम्परेचर, ह्युमिडिटी, आणि हे पण तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये पण कोरिलेट करू शकता दोन्हीचं, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कशी, तिथे पाणी. हे पूर्ण ट्रॉली अशी बाहेर काढून ह्याच्यात हे ट्रे असे बसवले. एका ह्याच्यात किती बसतात मामा ट्रे, 4 ट्रे. आणि एक ट्रे किती, 42 अंडे एका ट्रे मध्ये, आणि असे 4 ट्रे बसतात. एका लाईनला एक शार्ट. मागून पाण्याचं कनेक्शन आहे त्याला. आणि फॅन, हे बघा, ही ट्रॉली थोडी बाहेर. आता ह्याचं निर्लेखन करायचं. याच्यावर सुद्धा आम्ही ऐकतो, तुम्हाला म्हणलं तो फॅन, त्याला गोंदपाट लावतो, आदरत. हा, पाणी झडपा पण असतो. हे बघा, हे आम्ही करतो. हे मॅन्युअल झालं ना. ह्या स्टेजला सुद्धा हो, ते पाण्यात नाही. मागून पाईप टाकी आहे, पाणी सुरू असतं ना ह्युमिडिटीला. मागच्या साईडला जाऊन बघा, तिकडं पाणी येतं. पाणी पडतं त्याचं. हा, हो, बाष्प फिरत राहतो कूलर. हा, कॉईल आता बंद आहे. हा, हे कॉईल आहेत इकडे, जे कॉईल आहे, रॉड आहेत ना हे उभे. हा, ते हिटिंग रॉड म्हणतात ना. टेम्परेचर काढून हे झाले. सेटर्स ठेवलेत ह्या रूम मध्ये आम्ही. आता हे इकडे म्हणजे आपण 18 दिवस तिकडे अंडी ठेवली सेटर मध्ये, तिथं हलणारे ट्रे होते. 18 दिवस झाल्यावर इकडे शिफ्ट करतो, मग इथं 3 दिवस ठेवतो. नाही, अंडी ठेवायची डायरेक्ट. नाही, एवढी नाही येत. आणि राहिले तरी मग एक आठवड्याचे आम्ही जास्त 30 रुपयाला विकतो ना.
जसं हे असेल, आता आम्ही शासनाचं असल्यामुळे आम्ही जरी कमी निघाले ह्याला तरी आम्ही हॅचला लावतच होतो, कारण आमचे बुकिंग असायचे. पण तुम्ही ह्याच्यासाठी करताय प्रॉफिट किंवा मार्केट हे करताय तुम्ही, तर तुम्ही तो विचार करून तुम्हाला सगळं करावं लागणार की तुम्ही 8 दिवस स्टोरेज करणार का 1 महिना करणार, मग कसं सायकल कशी ठेवणार, तुम्हाला किती मिळणार आहे प्रॉफिट, त्याच्यानुसार तुम्ही सगळं करू शकता. ठीक आहे, काही शंका? हो, ते तर आहे. तुम्ही किती क्वालिटीचं देताय, तुम्ही कसं हे करताय, तुमची क्वालिटी मेंटेन ठेवताय का तुम्ही थोडंफार नंतर कॉम्प्रोमाइज करताय, तुम्ही गिराईक कसं टिकवून ठेवताय, त्याच्यावर तुमचं प्रॉफिट लॉस आहे ना. आता इतके मला फोन येत आहेत रोजचे पिल्लांसाठी. आता डिसेंबर आला, त्याच्या आधी आठवड्याबरोबर ते मोठं करण्यासाठी किती फोन येत आहेत. म्हणजे ह्या दरम्यान तर खूपच बिझनेस असतो हा. हा ऑलरेडी बंद अंड्याचं जे कवच असतं का हे जो पातळ नाही, मग ते ब्रीड वाईज असतं, ब्रीड वाईज ना. आता कावेरीचं थोडस जाडायचं आणि कलर हा मोठं प्रोडक्शन, आणि त्यांचं ते ब्रॉयलर साठी जास्त ते हे करतात. आपण कसं ह्याच्यासाठी करतो ना फिक्स. उद्या कळेल. चला या. उद्या यायचंय, उद्या यायचंय. हॅलो, हो घ्या ना, घ्या ना. अनिता पण येणार आहे बरं का.